कबनूर पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवार निलेश पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। एकाच घरात सर्वांना उमेदवारी द्यायची, सर्वसामान्यांना डावलायचं असा आरोप आवाडे यांच्याशी एकनिष्ठ असलेले निलेश पाटील यांनी केलाय। आवाडे यांनाच कबनूरमधून त्यांनी आव्हान दिले। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार हे जे माझ्या पाठीशी राहतील त्या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल असा इशारा निलेश पाटील यांनी नेत्यांना दिलाय। निवडणूक आली म्हटलं की कबनूरच्या राजकारणामध्ये नवनवीन किस्से घडत असतात। कुठल्याही राजकीय पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना नेते मंडळी ज्या वेळेला निवडून येतात त्यावेळेला मात्र त्यांना डावलतात। त्यातील एकच कबनूर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच निलेश पाटील हे आवाडे कुटुंबियांशी एकनिष्ठ राहिले आहेत। लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश पाटील यांनी कबनूर गावामध्ये एकनिष्ठ राहून प्रचार केला होता आणि आमदार राहुल प्रकाश आवाडे यांना मताधिक्यही दिलं होतं। आवाडे सांगतील तीच दिशा असे एकनिष्ठ असलेले निलेश पाटील यांना हातकणंगले कबनूरमधून पंचायत समितीची उमेदवारी मागण्यात आली होती। पण निलेश पाटील यांना डावलून ज्यांच्या घरामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या आधीच आहे त्यांच्याच घरात पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे सच्च्या कार्यकर्त्याला डावलल्यामुळे निलेश पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यामुळे कबनूरच्या राजकारणामध्ये एकच खळबळ माजली आहे। निलेश पाटील यांनी पंचायत समितीला अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे। तसंच जिल्हा परिषदेलाही जे अपक्ष उमेदवार अर्ज भरतील त्या सर्वांना घेऊन अपक्ष उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समितीवर निवडून आणण्याचा निर्धार निलेश पाटील यांनी केलाय। होय, मी भारतीय जनता पार्टीकडे पक्षाकडनं मागणी केली होती, परंतु पक्षाच्या काही तर अडचणी असतील त्यामुळे मला तिकीट मिळालं नाही। परंतु तिकीट मिळालं नाही म्हणून मी काय बसणारा कार्यकर्ता नाही। मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, कारण आमचं काम आहे। आम्ही 5 वर्ष कामात असतोय, जनतेशी आमची नाळ जोडलेली आहे। आम्ही तळागाळात असतोय, कोण मेलं केलं, पोलीस स्टेशन, IGM, गटरी तुटल्यात, रस्ते केल्यात, गटरी केल्यात, सगळं आम्ही करतोय। आम्ही स्वकर्तृत्वावर इलेक्शन लढवलोय, आमच्या हिमतीवर इलेक्शन लढवलोय। बापाच्या जीवावर आम्ही इलेक्शन लढवत नाही। बाबा होता म्हणून पोरग्यानं पाहिजे असं नाही। राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो उसका हकदार होगा। यासाठी आम्ही अपक्ष म्हणून कबनूर पंचायत समिती पश्चिम लढवत आहे आणि ते आम्ही लढवणारच आहे आणि आमच्या स्वकर्तृत्वावर निवडून येऊन आम्ही दाखवणारच आहे असा आम्ही निर्धार केला आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे आम्ही कोणाची काळजी करत नाही। जिल्हा परिषद पंचायत समिती अपक्ष म्हणून सगळ्यांना एकत्रित घेऊन तुम्ही हे पूर्ण निवडणूक लढणार का? ज्यांना तिकीट मिळालं नाही, जे नाराज आहेत किंवा बाकीचे जे पक्ष आहेत त्या सगळ्यांचा मला पाठिंबा आहे आणि त्या सगळ्यांना आम्ही एकत्रित घेऊन आणि या हुकुमशाहीवर जे माझ्याच घरात पाहिजे, OBC जिल्हा परिषद बी मलाच पाहिजे, ओपन जिल्हा परिषद बी मलाच पाहिजे, SC जिल्हा परिषद बी दाखलं काढून ह्यांनीच घेणार, पंचायत समिती बी ह्यालाच पाहिजे। मग बाकीच्यांनी काय करायचं गावात? तुम्ही 5 वर्ष इलेक्शनला नुसतं छत्री उगवल्यागत उगवणार। 5 वर्ष तुमचं त्या उमेदवाराचं काम दाखवा। तुम्ही कबनूर चौकात सभा घ्या, त्या सभेत मी बी येतो आणि तुम्ही बी या। तुमचं 5 वर्षाचं काम दाखवा, माझं 5 वर्षाचं काम दाखवतो आणि मग तुम्ही कुणाला उमेदवारी द्यायची ठरवा आणि मग जनता कुणाला निवडून द्यायचं ठरवल।